जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्याच्या घडीला महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया थोडी संथ गतीने सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे शिक्षक भरतीशी निगडीत असलेले GR असेल, पत्र असेल तर ते इश्यू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता एक महत्त्वाचं 18 फेब्रुवारी 2026 ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण सेवक संदर्भात महत्त्वाची जी काही शिक्षण सेवक योजना आहे सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आलाय. ह्या शासन निर्णयानुसार नेमकं कोणत्या ह्या ठिकाणी उमेदवारांना फायदा होणार आणि कोणत्या उमेदवारांना या ठिकाणी तोटा होऊ शकतो, तर संपूर्ण ह्या ठिकाणी जो काही GR आहे ह्या GR मध्ये जो शासन निर्णय सध्या वगैरे झालेला आहे त्याच्यानुसार नेमकं कोणत्या ह्या ठिकाणी उमेदवारांना फायदा होणार, तर संपूर्ण ह्या ठिकाणी माहिती जी असेल तर ती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबत, हा शासन निर्णय तुम्ही वाचला असेल. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 18 फेब्रुवारी 2026च्या म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वीचा हा लेटेस्ट GR जो आहे तर तो सध्या इथं निर्गमित झालेला आहे. आता शिक्षण सेवक म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीशी निगडीत असलेला हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. आता ह्याच्यामध्ये मागच्या बघा ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून जी काही प्रस्ताव असेल तर त्या प्रस्तावामध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही संपूर्ण डिटेल्स आहे तर ती इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षण सेवक कालावधी जो आहे तर तो 3 वर्षाचा सध्या बघा असतो आणि त्याच्यानुसार इथं सांगितल्याप्रमाणे सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य शाळा असेल 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने, सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. अशा सर्व शाळा सन 2000 पासून शिक्षण सेवक योजना लागू आहे. आता जी काही सध्या शिक्षण सेवक योजना आहे तर हे संबंधित सर्व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असेल तसेच या ठिकाणी अनुदानित 100% अनुदानित शाळा असेल, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा संपूर्ण या ठिकाणी सैनिकी शाळा असेल, शासकीय विद्यानिकेतने असेल किंवा अध्यापक विद्यालय असेल अशा ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी 2000 पासून शिक्षण सेवक जी काही योजना आहे तर ती लागू केलेली होती आणि या योजनेचा या ठिकाणी काही तरतुदी आहे वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या स्थितीत या योजनेचा उमेदवारांचा थेट शिक्षक पदावर नियुक्त न देता 3 वर्षाचा कालावधी मानधन तत्वावरती नियुक्त देण्यात येतो आणि या कालावधीत उमेदवारांची सेवा समाधानकारक असल्यास त्याच्या नियमित जो काही शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुज्ञेय जी काही वेतन श्रेणी असते तर ती लागू केली जाते. तर हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. म्हणजे 3 वर्षाचा जो काही सध्या शिक्षण सेवक कालावधी असतो तो पूर्ण केल्यानंतरच त्याला पूर्ण जी काही वेतन श्रेणी असेल तर ती त्या ठिकाणी लागू होत असते. आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही शिक्षक आहे बरोबर, भावी जे शिक्षक असेल किंवा ऑलरेडी आपल्याला शिक्षक ह्या ठिकाणी भरतीमध्ये 2017ची पदभरती झाली, त्यानंतर लेटेस्ट जी होती 2022ची पदभरती, त्यानंतर आताची 2025ची पदभरती, अशा ज्या पदभरत्या आहे तर ह्या पदभरत्या सध्या बघा 2 पदभरत्या झालेल्या आहे, 1 पदभरती सध्या सुरू आहे. आता ह्याच्यात जो काही 2022 मधले जे उमेदवार आहे बरोबर, आता 2017चा जर आपण इथं विचार केला तर 2017ची इथं जर 2025 पर्यंत विचार केला तर बराचसा कालावधी होतो. परंतु सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जी काही 2022ची पदभरती होती त्याच्यामध्ये देखील असंख्य जे काही उमेदवार आहे तर ते शिक्षक भरतीमध्ये त्या ठिकाणी जॉईन झाले होते. आता हे जे उमेदवार आहे, ज्या उमेदवारांचा या ठिकाणी जो शिक्षण सेवक 3 वर्षाचा कालावधी असतो, आता ह्या 3 वर्षामध्ये हे जे काही उमेदवार असेल तर हे इतर जी काही परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असेल बरोबर, MPSC असेल किंवा आपल्या जर ह्या ठिकाणी विभागाशी निगडीत म्हणजे जी काही शिक्षक भरती आहे, उदाहरणार्थ जी काही टेट सध्या आता 3 नंबरची झालेली तर ह्याच्यामध्ये मागचे जॉईन झालेले उमेदवार मोठ्या प्रमाणावर टेट 3 सध्या बघा ह्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आणि त्यांनी रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय देखील केलेलं आहे. आता बऱ्याचशा 2000 ह्या ठिकाणी 22च्या पदभरतीमध्ये उमेदवारांना स्वतःचा जो काही जिल्हा आहे तो सोडून 400-500 अंतरावर जो काही सध्या बघा किलोमीटरवर इतर जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. तर त्या ठिकाणी त्यांना जी काही स्वजिल्ह्यामध्ये येण्यासाठी जी संधी आहे तर ती संधी एक प्रकारे हे जो काही महत्त्वाचा GR आहे ह्या GRच्या माध्यमातून सध्या बघा त्यांना येण्याची एक प्रकारे संधी अवेलेबल होईल. कारण त्यांना जो अडथळा येत होता तो म्हणजे शिक्षण सेवक जो कालावधी आहे तो कालावधी नेमका आमचा पुढे जर आमचं सिलेक्शन झालं तर गृहीत धरला जाणार किंवा नाही, तर त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा GR असणार आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण इथं प्रस्तावना दिलेली आहे, त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय आपण डायरेक्ट इथं बघा बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे
जे काही संपूर्ण बघा इथं शाळा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, 100% अनुदानित खाजगी शाळा असेल, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय असेल, शासकीय विद्यानिकेतने असेल, सैनिकी शाळा असेल, ह्यांचा ह्या ठिकाणी समावेश होतो. त्यातील कोणत्याही स्तरावर व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावर व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर ज्या व्यक्तीने केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला शिक्षण सेवक जे असेल नवीन पदासाठी तर तोच कालावधी या ठिकाणी लागू असणार आहे. म्हणजे एखाद्या ह्या ठिकाणी जे काही शिक्षक आहे त्या शिक्षकाचं एखाद्याचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, एखाद्याचं 2 वर्ष पूर्ण झालेलं आहे, कोणाचं या ठिकाणी 1.5 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर त्याचं जे ह्या ठिकाणी बघा मागच्या पदभरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, परंतु आताच्या पदभरतीमध्ये जर त्याचा कालावधी शिक्षण सेवक कालावधी चालू असताना पुन्हा जर त्याचं सिलेक्शन झालं तर त्याचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी जिथून त्याचं सध्या शिक्षण सेवक कालावधी आता उदाहरणार्थ एखाद्याचं 1 वर्ष इथं पूर्ण झालेलं आहे तर पुढे जर त्याचं सिलेक्शन झालं कुठं म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्त झाल्यास त्या व्यक्तीला नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा जो काही शिक्षण सेवक कालावधी असेल तर तो लागू राहणार नाही. म्हणजे इथं त्याचं 1 वर्ष पूर्ण झालं तर पुढे त्याला 2 वर्षच फक्त बघा या ठिकाणी जर सिलेक्शन झालं 2025च्या पदभरतीमध्ये तर त्याचं जिथून कालावधी त्या ठिकाणी बघा मोजला आहे तिथून त्याचा पुढचा जो उर्वरित कालावधी असेल तर तो त्या ठिकाणी बघा मोजला जाणार आहे. आता त्यासाठी इथं महत्त्वाचे जे काही 3 ते 4 बघा इथे शासन निर्णय आहे तर ते सध्या इथं झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 नंबरवरती सदर शासन निर्णय जो आहे निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय असेल. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना ह्याचा लाभ अनुज्ञेय नसणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचं शिक्षण सेवक जो कालावधी आहे तर तो सध्या बघा चालू असेल. उदाहरणार्थ हा जो GR आहे हा GR कधी निर्गमित झाला तर 18 फेब्रुवारी बरोबर. आता 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत एखाद्या शिक्षकाचा जो काही शिक्षण सेवक कालावधी असेल तो जर सध्या बघा चालू असेल उदाहरणार्थ त्याला 1 वर्ष झालं 2 वर्ष झाले आणि आत्ताची जी काही 18 तारखेपर्यंत त्याचा शिक्षण सेवक कालावधी जर चालूच असेल तर अशाच उमेदवारांना ह्याचा जो काही लाभ असेल तर तो अनुज्ञेय असणार आहे. आता शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्या शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती जर झाली असेल तर अशा शिक्षकांना ह्याचा जो काही लाभ असेल तर तो सध्या बघा होणार नाही. अशा आशयाचा या ठिकाणी 2 नंबरचा जो काही शासन निर्णय आहे तर तो इथं झालेला आहे. त्यानंतर 3 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावर सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक जर झाला असेल तर अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास संपुष्ट येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी या ठिकाणी अनुज्ञेय ठरणार आहे. तर हा एक महत्त्वाचा 3 नंबरचा शासन निर्णय ज्या उमेदवाराचा जी काही उमेदवाराचा पूर्वी जर त्याचं शिक्षण सेवक पदावर जी सेवा व सध्याची कार्यरत असलेला शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्हींचा जर ह्या ठिकाणी बघा सेवेचा जर कालावधी इन्क्लूड करून 3 वर्ष किंवा अधिक जर झाला असेल तर अशा उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी जो असेल तर तो सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास संपुष्टात येईल आणि त्याला डायरेक्ट जी काही वेतन श्रेणी असेल नियमित वेतन श्रेणी तर ती डायरेक्ट अनुज्ञेय त्या ठिकाणी असणार आहे. तर अशा उमेदवारांना देखील या ठिकाणी फायदा सध्या होणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो काही निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये शासन तरतुदीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णय असल्यास सदर तरतुदी अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्प्रभ समजण्यात याव्यात. शिक्षण सेवक योजनेसंदर्भात अन्य तरतुदी यथास्थित यापुढेही सध्या बघा लागू असणार आहे. अशा आशयाचा हा जो काही शिक्षण सेवक कालावधी संदर्भात एक महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णय सध्या इथं निर्गमित झाला आहे. म्हणजे एकंदरीत ज्या उमेदवाराचा ह्या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधी सुरू असेल म्हणजे जे काही ह्या ठिकाणी शिक्षण सेवक योजनेमध्ये
त्या ठिकाणी कार्यरत असेल, म्हणजे त्यांचा 3 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले नसेल, तर अशा उमेदवारांचं देखील महत्त्वाचं या ठिकाणी जी काही पदभरती पुढे होणार आहे, त्याच्यामध्ये फायदा इथं होऊ शकतो. आता एकंदरीत याच्यामध्ये 2022च्या पदभरतीमधील असंख्य जे काही शिक्षक वर्ग आहे, ज्यांचं सध्या 1 वर्ष, 2 वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे 2022च्या पदभरतीमध्ये. जे सध्या लास्ट जी काही याद्या होत्या, बरोबर, कन्व्हर्टेड यादी असेल 2022ची किंवा मग इतर ज्या काही याद्या होत्या, त्या याद्या सध्या उशिरा लागल्या होत्या आणि उशिरा लागल्यामुळे त्यांचा जो शिक्षण सेवक कालावधी आहे 2022चे शिक्षकांचा, तर तो त्यांचा कोणाचा या ठिकाणी 2 वर्ष झाले, कोणाचे 18 महिने झाले, अशा पद्धतीने त्यांचा शिक्षण सेवक कालावधी आहे. तर ह्या शिक्षकांनी जर का प्रेफरन्स या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे 3 नंबरची आणि त्याच्यामध्ये जर का तो स्वतःच्या जिल्ह्यात या ठिकाणी प्रेफरन्स देत असेल, तर तो सध्या बघा त्या ठिकाणी त्याचा जिल्हा जो असेल स्वतःचा, त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तो येऊ शकतो आणि त्याचा जो कालावधी असेल, एखाद्याचा 18 महिने झाला असेल, तर तो कालावधी तिथून पुढे त्याचं कंटिन्यू त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे एक प्रकारे त्या उमेदवाराला, शिक्षकाला त्या ठिकाणी फायदा इथं होऊ शकतो. आता नुकसान कोणाचं होणार? जे काही सर्वसाधारण उमेदवार आहे, ज्यांनी फक्त आताच्या वेळेला 2025ची काही टेट परीक्षा दिलेली आहे, तसेच जे काही 2022च्या पदभरतीमध्ये त्या ठिकाणी होते, परंतु कुठेही त्यांचं सिलेक्शन झालं नाही. तर अशा उमेदवारांना या ठिकाणी जो काही फटका आहे, तर तो सध्या बघा बसू शकतो. कारण इथं ज्या काही एक वेकेन्सी आहे, तर ती खूप महत्त्वाची सध्या बघा असणार आहे. तर ह्याच्यात जर समजा हे जे काही शिक्षण सेवक ऑलरेडी जॉईन असेल आणि ह्यांना जर हायेस्ट मार्क असेल आणि जो काही सध्या नॉट सिलेक्टेड उमेदवार असेल, त्याला जर कमी मार्क असेल, तर त्याचा कुठंतरी इथं नुकसान होऊ शकतो. परंतु हा सध्या जो काही पदभरतीमध्ये जो सध्या बघा त्यांना दिलेला जो अधिकार असेल का पदभरतीमध्ये इन्क्लूड व्हायचा, तो सर्वांचा वैयक्तिक सध्या बघा इथं प्रश्न असणार आहे. परंतु ह्या शासन निर्णयामध्ये जे शिक्षण सेवकांचा ह्या ठिकाणी कालावधी सुरू आहे, अशा शिक्षण सेवकांचा नक्कीच पुढे बघा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि नुकसान जे असेल, तर ते नुकसान बऱ्यापैकी जे काही फ्रेश उमेदवार असेल किंवा ज्यांचं कुठेही आतापर्यंत सिलेक्शन झालं नाही, त्यांचं या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तोटा ह्या ठिकाणी होऊ शकतो. तर सध्या हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता. हा शासन निर्णय तुम्ही वाचला असेल, हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल आहे. तिथं जाऊन सविस्तर एकदा बघून घ्या. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.